श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. मी कोण आहे सांग बरे. एके दिवशी संध्याकाळी अप्पा केतकर यांना घेऊन श्री महाराज ओढ्याजवळच्या आपल्या शेतात गेले होते. 5 मिनिटे शेतातले दगडगोटे वेचून त्यांनी बाजूला केले. इतक्यात सूर्य अगदी क्षितिजाला टेकला. श्री महाराज कमरेवर हात ठेवून त्या लाल गोळ्याकडे पाहत उभे राहिले. सूर्य अर्धा खाली गेल्यावर ते सहज बोलले, आहाहा, हा देखावा किती सुंदर आहे. आधीच तेजस्वी असलेला श्री महाराजांचा चेहरा यावेळी लाल प्रकाशामुळे अधिकच तेजस्वी दिसत होता. ते बघून अप्पांच्या मनात आले, हे कोण आहेत कोणास ठाऊक. आम्ही आपले महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे लागतो, परंतु त्यांच्यापाशी काय आहे हे कोणी पाहिले आहे. 5 मिनिटांनी सूर्य पूर्णपणे खाली गेला आणि श्री महाराज अप्पांकडे वळून बोलले, मी कोण आहे असे तुला वाटते. यावर अप्पांनी उत्तर दिले, महाराज, तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण तुम्ही काहीतरी विलक्षण आहात एवढे मात्र खरे. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, खरे सांगू, फार थोड्या लोकांनी मला ओळखले आहे. ओंकार ओंकार जो म्हणतात तोच मी आहे. जो सतत नाम घेईल, किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर ज्याला पडेल त्यालाच मी कोण आहे हे कळेल. एवढ्यात मंडळी त्यांना शोधित आली व सर्वजण ओढ्यावर हातपाय धुवून संध्या करण्यास गेले. दृष्टीचा दोष. गोंदवल्यास गोविंद बुवा या नावाचा एक माणूस होता. त्याच्या दृष्टीमध्ये फार मोठे पण वाईट सामर्थ्य असे. एखाद्या शेतात चांगले पीक आलेले असले आणि गोविंद बुवाने ते पाहिले व म्हटले की वा, किती छान पीक आले आहे, म्हणजे ते सर्व पीक आपोआप नासून जायचे किंवा जळून जायचे. एखाद्या मळ्यात भाजी चांगली आली असली तर त्याला दाखवण्याची सोय नव्हती. त्याने ती पाहिली आणि वा, किती चांगली भाजी आहे असे उद्गार काढले की सर्व भाजी वाळून जायची. गावच्या सर्व लोकांना गोविंद बुवाचे भय वाटे आणि श्री महाराजांच्याकडे त्यांच्याबद्दल नेहमी तक्रारी येत असत. कोणाला विंचू चावलेला त्याला समजला म्हणजे विष जास्त चढत असे, म्हणून कोणास विंचू चावला तर श्री महाराज म्हणत, अरे त्या गोविंद बुवाला कळू देऊ नका. कित्येक वेळा त्याला स्वतःला त्याचे वाईट वाटे व तो श्री महाराजांना म्हणे, महाराज, मी काय करू. माझ्या मनात तसे आल्या वाचून राहतच नाही. काही वेळा मी मुद्दाम करीत नाही, परंतु माझा इलाज चालत नाही. त्यावर श्री महाराज म्हणायचे, दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. तमोगुण हा तिन्ही गुणांमध्ये जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगात लगेच दिसून येतो. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो
आणि बुद्धी शुद्ध बनते. एकदा श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये काही लोकांशी बोलत उभे होते. मंदिराला पायरी बसवण्यासाठी म्हणून आणलेला एक चांगला लांब एकसंधी दगड समोर पडलेला होता. इतक्यात गोविंद बुवा तेथे आला. त्याने तो दगड पाहिला आणि म्हणाला, महाराज, किती छान दगड आहे. त्याने हे शब्द तोंडावाटे काढले मात्र की लगेच त्या दगडाला मधोमध चीर गेली व दगड फुटला. हा सगळा प्रकार पाहून मंडळी चकित झाली. पण श्री महाराज ओरडले, धरा रे या गाढवाला. आत्ताच्या आत्ता या लेकाला संन्यास देऊन टाकतो, म्हणजे याचा दोष कायमचा जाईल. खरोखरीच श्री महाराजांनी चिंटूबुवाला बोलावून आणले. संन्यासाचे सर्व साहित्य जमा केले आणि स्वतः गोविंद बुवाला संन्यास दिला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला संन्यास दिल्यानंतर त्याच्यामधला हा दोष आपोआप नाहीसा झाला. त्यामुळे लोकांना वाटणारी त्याची भीती नाहीशी झाली आणि त्याचे पण कल्याण झाले. पुढे श्री महाराज म्हणाले, गोविंद बुवाने मनापासून नुसते नाम घेतले असते तर त्याला गृहस्थाश्रमात राहून सुद्धा हे साधले असते, पण ते त्याने केले नाही. म्हणून हा उपाय मला करावा लागला. पुढे आहे, हे कर्म निष्काम नाही. कराडला राहणाऱ्या एका तरुण गृहस्थाने श्री महाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावे म्हणून उपवास सुरू केला. हे त्यांना कळल्यावर नापसंती व्यक्त करून ते म्हणाले, हे लोक उगीचच अट्टाहास करतात. त्या बाजूला गेले असता त्याच्या घरी जाण्याचे आश्वासन देऊन सध्या त्याने उपवास सोडून द्यावा असा निरोप देऊन नीलकंठ बाबाला त्यांनी कराडला पाठविले. निरोप पोचल्यावर देखील त्या माणसाने उपवास चालूच ठेवला. त्याची पत्रावर पत्रे येऊ लागली. श्री महाराजांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी त्याचे आई बाप गोंदवल्यास आले. ते आल्यावर त्यांच्याजवळ मुलाची मोठी स्तुती करून त्यांना ठेवून घेतले. निघण्याबद्दल त्यांनी विचारले म्हणजे श्री महाराज म्हणायचे, हो, फार दिवस झाले, आता उद्या आपण नक्की निघायचेच. याप्रमाणे आज उद्या करता करता एक महिना गेला आणि श्री महाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले. त्याने श्री महाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्यासमोर एका ताम्हणामध्ये 100 रुपये ठेवले व त्यावर पाणी सोडले. हे सर्व झाल्यावर तेथे जमलेल्या स्त्री पुरुषांसमोर श्री महाराज त्याला म्हणाले, देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेलाच असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. असे बोलून श्री महाराजांनी त्याला उपवास करण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी देहाला कष्ट दिले की आपण खात्रीने याल या दृष्टीने मी उपवास केला. हे उत्तर ऐकून श्री महाराज हसले आणि त्याला म्हणाले, माझी गोष्ट सोडून द्या, पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही. उपास घडावा यात जी मौज आहे ती उपास करावा यामध्ये नाही.
भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्या जवळच वास करीत आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले? पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. श्री महाराजांचे बोलणे संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला व म्हणाला, श्री महाराज, 4 मुली पदरात आहेत. त्यांची लग्ने व्हावीत एवढा आशीर्वाद द्या. श्री महाराज बोलले, तू काळजी करू नकोस. ज्याने त्यांना जन्माला घातले आहे तो त्यांच्याकडे लक्ष देतो. तू मुलगा पाहण्याची खटपट तेवढी कर. असे त्याला सांगून आपल्या समोरचे ताम्हण श्री महाराजांनी त्याच्या पदरामध्ये ओतले व म्हणाले, यामध्ये दोघींची लग्ने करून टाक. तो कुणबी बघतच राहिला आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांना धन्यवाद देत निघून गेला. श्री महाराज गोंदवल्यास परत आल्यावर त्यांना त्या माणसाच्या उपवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले, हे वेडे लोक असतात. आपण कशासाठी काय करीत आहोत हेच त्यांना कळत नाही. कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येते. हेतू शुद्ध असून कृती एखादे वेळी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते. पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो. त्या माणसाने केलेला उपवास निष्काम नव्हता. तसा तो असता केवळ भगवंताचे दर्शन व्हावे म्हणून तो उपवास करीत असता तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला इकडे येणे जरूरच आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. गोंदवल्यास बाजार भरला आहे. साताऱ्यास चिंतुबुवा नावाचा एक गृहस्थ होता. त्याला मूळ व्याधीची व्यथा होती. पुण्याच्या डॉक्टरांकडून त्याने 2 वेळा त्या व्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे काही दिवस त्याला बरे वाटले, परंतु पुन्हा त्याला त्रास होऊ लागला. नंतर त्याने वैद्यांची औषधे घेऊन पाहिली. त्याचा परिणाम उलटाच झाला आणि त्याला पहिल्यापेक्षा जास्त रक्त पडू लागले व सूजही पुष्कळ आली. पुन्हा त्याने डॉक्टरची औषधे घेतली तरी त्यांचा उपयोग होईना. तो कंटाळला आणि जीव द्यावयाचा विचार करू लागला. होय नाही करता एक दिवस डोंगरावरून उडी टाकून जीव द्यावा म्हणून तो निघाला. तेव्हा त्याची बायको डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली, अहो, असे करू नका. कुठेतरी एखाद्या सत्पुरुषाकडे जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.
हे ऐकून जीव देण्याचा विचार त्याने तात्पुरता थांबविला आणि आपल्या मित्रांच्या जवळ चौकशी केली. कोणीतरी त्याला पलूसच्या धोंडीबांकडे जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो पलूसला गेला आणि धोंडीबांना भेटला. त्याने नमस्कार केल्याबरोबर धोंडीबा बोलले, अरे, तू इकडे कशाला आलास? मी असल्या भानगडीमध्ये पडत नाही. त्यामुळे नसती लचांडे पाठीमागे लागतात. आपल्यालाच ते सगळे निस्तरावे लागते. तू गोंदवल्यास जा. गणूबुवांनी तिथे रामाच्या नावाने बाजार उघडलेला आहे. बाजारातला माल खरा आहे आणि स्वस्त आहे. तिकडे तुझे काम नक्की होईल. अशा रीतीने चिंटूबुवाला श्री महाराजांचा पत्ता मिळाल्यामुळे तो पलूस सोडून गोंदवल्यास आला. श्री महाराजांनी त्याला बघितल्याबरोबर तो येणार आहे हे आपल्यास आधीच ठाऊक होते अशा आविर्भावाने ते बोलले, बरे झाले तुम्ही इकडे आला. राम बरे करील. काळजी करू नये. इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी जीवावर उदार व्हावे. देहाची किंमत फार आहे. श्री महाराजांनी त्याला बाळंभटाच्या हवाली केला आणि धर्मशाळेत त्याची उठण्या बसण्याची सोय केली. चिंटूबुवा रोज मंदिरामध्ये जेवित असे. राळ्याचा भात, बाजरीची जाड भाकरी आणि खूप तिखट आमटी हे रोजचे जेवण तो पोट भरून जेवू लागला. रामाचे तीर्थ व रामाचा अंगारा हे त्याच्या मूळ व्याधीला औषध होते. 2-3 दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्याला विचारले, चिंटूबुवा, मूळ व्याध बरी झाली तर रामाचे नाव विसरणार नाही ना? चिंटूबुवा हात जोडून म्हणाला, नाही महाराज, मी जन्मभर त्याचे नाव घेईन. त्यावर श्री महाराज बोलले, राम दयाळू आहे. मग तो खात्रीने तुम्हाला बरे करील. चिंटूबुवा 12 दिवस गोंदवल्यास होता. 4-5 दिवसांनंतर त्याला आपोआप बरे वाटू लागले. 10 दिवसात सूज व ठणका कमी होऊन सोसण्या इतकी मूळ व्याध त्याच्या आटोक्यात आली आणि श्री महाराजांचे उपकार स्मरण करीत तो घरी परत गेला. नंतर शेवटपर्यंत त्याला कधी त्रास झाला नाही. पुढे आहे रामशास्त्री गिजरे. रामशास्त्री मूळचे राहणारे वाईचे. 4 शास्त्रांचे अध्ययन केलेला हा विद्वान अति तामसी होता. गोंदवल्यास त्याच्या प्रपंचाचा सर्व भार श्री महाराजांवर होता. संकेश्वर मठाचे आचार्यपद चालून आले तेव्हा केवळ श्री महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी ते नाकारले अशी त्यांची निष्ठा होती. एकदा त्यांचे व काका फडके यांचे कडाक्याचे भांडण झाले. काका पाहता पाहता भांडण हरले तेव्हा तडक श्री महाराजांसमोर गेले आणि ओरडले, महाराज, ही असली तामसी माणसे आपण कशाला जवळ बाळगली आहेत? यांना काय परमार्थ साधणार आहे? श्री महाराजांनी रागवण्याचे कारण विचारले तेव्हा काकांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावर श्री महाराजांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, काका, चालताना रस्त्यात पडलेले हाड लागले तर त्याचा विटाळ होतो, पण तोंडात असणारे आपले दात हाडेच आहेत, त्यांचा विटाळ आपण मानतो का? काही झाले तरी शास्त्री बुवाला मी आपला म्हटला आहे. आज नाही तर उद्या, नाही तर अंतकाळी तरी त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. तो भगवंताचे नाम घेतो आहे ना, अर्थात रामाचे लक्ष त्याच्याकडे आहे, म्हणजे तो सुधारण्याच्या मार्गावर आहे. बरे, तो तामसी म्हणून मी जर सोडला तर त्याला जगात कोण जवळ उभा करील? येऊन जाऊन काय? असली माणसे मला कमीपणा आणतात, हेच तुमचे म्हणणे ना? विषयी माणसांवर माझा मोठेपणा आणि
कमीपणा अवलंबून आहे असे का तुम्हाला वाटते? मी स्वतःच जर रामाला सर्वस्वी वाहिलेला आहे तर माझा मोठेपणा तो सांभाळील. त्याची काळजी मी करीत नाही. मग तुम्ही तरी का करता? काका, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या माणसाने इथे येऊन रामाला एकदा डोळे भरून पाहिले आणि त्याचे नाम फक्त एकदा मनापासून उच्चारले, त्याचे काम खात्रीने झाले. मग प्रश्न कुठे उरला? काका अगदी निरुत्तर होऊन गप्प बसले. शास्त्रीबुवांची निष्ठा खरीच विलक्षण होती. 1910 साली गोंदवल्यास भयंकर प्लेग झाला. श्री महाराजांनी शास्त्रीबुवांना धर्मशाळेत राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन्ही मुलांना घेऊन शास्त्रीबुवा तेथे राहिले. प्लेगचा जोर इतका विलक्षण होता की रोज खूप उंदीर मरून पडत. शास्त्रीबुवा सुपाने भरून स्वतः ते फेकून देत. तेवढ्यात त्यांच्या बापू नावाच्या मुलाला प्लेग झाला. अशा परिस्थितीत देखील रोज दुपारी 4 ते 5 शास्त्रीबुवा मंदिरात पुराण सांगत. ऐकायला एकटा श्रीराम समोर उभा असे. 6व्या दिवशी बापूने तहान लागली म्हणून तांब्याभर गार पाणी पिऊन टाकले. पुढे त्याला तंद्री लागली. त्यात त्याने असे पाहिले की अंथरुणाजवळ एक काळा मनुष्य उभा आहे. पण श्री महाराज पुढे आले आणि हा माझा मनुष्य आहे असे त्याच्या अंगावर ओरडले व त्यांनी त्याला हाकलून दिले. बापू जागा होऊन महाराज आले म्हणून ओरडला. शास्त्रीबुवांनी पाहिले तर त्याची गाठ फुटून अंथरूण भिजले होते. नंतर त्याला बरे वाटले. या प्रसंगी श्री महाराज गोंदवल्यात नसून गिरवीस होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.